पौर्णिमा शिंगरकर यांनी त्रिलोक्य बौद्ध विहार, जिजामाता नगर, नागपूर येथे भेटवस्तू देऊन दान पारमित्याचे केले पालन। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माया मेश्राम तसेच प्रमुख उपस्थितीत लताताई ढोक प्रामुख्याने उपस्थित होत्या। फोटो घ्या, प्रतिमा घ्या आणि ते वाचन करा। टीव्ही समोर बसतो, मोबाईल समोर एक मिनिट असतो का फक्त मोबाईल मध्ये तुम्ही त्याच्या नॉलेज घेता आलं पाहिजे, त्याची माहिती घेता आली आता संपूर्ण माहिती नाही तर आपण मोबाईल मध्ये आधी विचारून फक्त आपलं व्हॉट्सअप आले ना तेच काय आहे आणि तेच बघत राहतो, त्याला लाईक करत जातो, हे चुकीचं आहे। कारण तुम्ही साऱ्या न्यूजला मला डिलीट करावं लागतं। एखाद्या तुम्ही चांगले मार्गदर्शनाचे दोन शब्द जरी दिले ना तर त्यामध्ये आम्हाला चांगलं बोलण्याची संधी मिळाली का त्या बाकी दिसून नाही पडत यांच्याजवळ किती क्षमता आहे, किती दोन शब्द बोलण्याची ताकद आहे। तर त्या व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहे तुम्ही आणि व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त गुड मॉर्निंग टाकण्याने नाही चालत, गुड मॉर्निंग टाकणं बंद करा। काही म्हटले गुड मॉर्निंग आणि गुड नाईट नाही, गुड नाईट म्हटल्याने गुड नाईट काय संसार चालत नाही। तर तुम्ही चांगलं टाका बाबासाहेब, तुम्ही आहे ना 10 पारमित्या टाका, दोन टाका, दोन पाठांतर होतील सर्वांना, आहे की नाही? तर म्हणून हे आपण ग्रुप त्याच्याकरता बनवू, नुसतं नाचगाण्यापुरतं ग्रुप नसायला हवं। आम्ही कित्येक महिलांना सांगतो नुसतं नाचगाण्यापुरतं एन्जॉयमेंटचा एक भाग ठेवा, आपण हे करून एन्जॉय बिहारातर्फे एखादी पिकनिक काढू, मनोरंजन करू तिथं, हे अशा गोष्टी मी सांगू शकते। आणि तुमच्या वाड्यात काही केसेस असतील तर आम्हाला पोहोचवा, आमचं काम आहे व्यसनमुक्तीचं। काही भोंदूबाबाच्या प्रकरणात आपल्या महिला काही सापडले असतील तर त्यांना मुक्त करून तिकडे येऊ, त्यांना चांगलं मार्गदर्शन करू। आमची कमिटी एखादा उपाय वगैरे लावलेला आपण सहकार्य करू तरच ते सामोरं जाणार। म्हणून आता एक सदस्य पत्र करा, तिथं भेट घ्या, तिथं तुम्ही सदस्य बना आणि ह्या वार्डात सगळे पेपर लावा। त्या पेपरच्या माध्यमातून जरी पुस्तक नाही घेतली ना तरी तुम्ही वाचन करा, त्याच्यातून माहिती मिळेल। महापुरुषांची माहिती नेहमी छापल्या जाते, तुमचे छोटे छोटे आरोग्य कार्यक्रम होणार तिथे तुमच्या नावासहित तिथे छापले जाणार। तुमच्या इच्छा असेल तर नाव देऊन द्या ताईकडे आणि एवढे बोलून मी इथेच थांबते। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन आहे। आज 2 जानेवारी या दिवशी चटया व दरी आणि उद्याचा सावित्रीबाई फुले जयंती या निमित्तानं आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला आहे। ते माहिती मला होती नाही, वेळेवर फोन केला म्हणून मी वेळेवर आली। सावित्रीबाई फुले ही सर्वांना माहितीच आहे, कशी आहेत, काय घडवलं काय नाही सर्वांसाठी, पण आपण मानतो, काही लोक मानत नाही, हे सर्वांना माहितीच आहे। आज एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते। मला माहिती नव्हतं नाहीतरी माऊली अशी वृक्षाची सावली, सावित्री माऊली अशी वृक्षाची सावली। जय भीम। प्लॉट नंबर 61 माझ्या आईचं घर आहे। मला इथे बोलवण्यासाठी मॅमने सकाळी कॉल केला होता आणि माझं प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे। या फर्स्ट टाइम इथे ह्या जागेवर आली नव्हती। या विहाराचं नाव मला आधी एका वर्षा पहिले सांगितलं होतं की असं असं आम्हाला इथे असं जागा मिळाली आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना, मला एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांना मी नेहमी मार्गदर्शन करते। माझी मुलगी भवन्स शाळेत आहे, तिला पण आम्ही याच गोष्टीसाठी की नेहमी आणि नॅशनलसाठी तिचं झालं सिलेक्शन, ती पण नेहमीच या गोष्टीसाठी की मम्मी आपण आपल्या समाजासाठी काय करू शकतो। तर ती नेहमीच मुलांना आणि मुलींना, मी माझ्या दोघी मुलांना आंबेडकरांचं आणि सावित्रीबाई फुलेंचं आणि गौतम बुद्धांचे जितकेही आचार आणि विचार आहेत ते त्यांना दोघांनाही नेहमी पुस्तक, लायब्ररी
माझ्याने जितकंही त्यांना मी प्रेरित करू शकते तर मी नेहमीच करते. आणि यापुढे पण मी जितकं माझ्याने होत असेल या विहारासाठी आणि माझ्या जितक्याही मुलाबाळांसाठी किंवा माझे जितकेही समाजवादी आहेत त्यांच्यासाठी पण मी माझं खूप प्रयत्न करणार. आणि माझे मुलामुलींना पण मी एक अध्याय असं बनवीन की आंबेडकरांनी जितकी पण आपल्यासाठी जितकंही स्ट्रगल केलं आहे ते मी माझ्या मुलांना याच्यासाठी सांगते की त्यांचं हे शिक्षण आणि त्यांनी जे घडवलेलं आहे आंबेडकरांनी ते कधी वाया नाही जाऊ देणार. असं मी माझ्या मुलांना सांगते की जसं आंबेडकरांनी आपलं नाव गाजवलं आहे तर माझं पण असं स्वप्न आहे की मी माझ्या मुलांचं पण आपल्या समाजात नाव गाजवेन. खरोखरचे बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 1 तारीख आणि आज 2 तारीख ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारीला जन्मदिवस आपण फार उत्साहाने 3 तारखेला साजरा करतो. परंतु आज आम्ही इथे कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा प्रतिमेला माल्यार्पण करून हे दीप प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेला आम्ही अभिवादन करण्यास केलेलं आहे. कारण 1 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी सर्वप्रथम शाळा पुणे येथे त्यांना अभिवादन करण्याचा इथे केलेला आहे. क्रांतिज्योती बद्दल तर सांगायचं म्हणजे सर्व स्त्रियांना माहिती आहे. त्यांनी अर्थात प्रयत्नांनी इथे आपल्याला हे स्थान मिळवून दिलं आहे. जिथे आपण बसलेला हे त्यांच्याच यांच्या कृतीने आहे. परंतु आदरणीय व्यासपीठ तुम्ही सर्व आणि ज्यांनी मला इथे प्राचारण केलं अशा त्या पौर्णिमाताई शंभरकर त्यांची माझी थोडीशी तोंड ओळख आहे. त्या आमच्या तथागत बुद्ध विहारात मला भेटलेल्या होत्या. तर त्या नेहमी माझ्याशी संपर्क करतात आणि काही लोक त्यांच्याशी संपर्क करतात. मला म्हणे काही असा कार्यक्रम की या बुद्ध विहाराचं नाव त्रैलोक्य बुद्ध विहार आणि हे बुद्ध विहार तुम्ही खूप अथक प्रयत्नाने साकारलेलं आहे. आता करायला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही साकारलं तर तुम्हाला माहिती आहे की बुद्ध विहार करायला तुम्हाला किती प्रॉब्लेम किती समस्याला तोंड द्यावं लागलं. परंतु आता हे बुद्ध विहार झाल्यावर ते कसं टिकवायचं याच्याबद्दल श्रीकांत सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की बा इथून म्हणजे शैक्षणिक राजनीतिक व्यावसायिक असे म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम घेऊन हे बुद्ध विहार कसं जीवन ठेवलं पाहिजे. बुद्ध विहार कसं बंद नाही झालं पाहिजे. कारण काही बुद्ध विहार असे आहेत आम्ही बघतोय त्या बुद्ध विहारात काही चालत नाही. फक्त एक कार्यक्रम करायचा पौर्णिमेला करायचा बंद करायचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला करायचं आणि इतर फक्त छोटे मोठे कार्यक्रम असले की तिथे करायचे. पण असे जे कार्यक्रम म्हटले उपलब्ध करून देतात बरेच मुलींसाठी मुलांसाठी आपल्याला कसे योजना उपलब्ध करून त्या योजनेला तिने त्या बुद्धिस्ट संस्थेचा फॉर्म्युला वापरून हे जे साहित्य उपलब्ध करून घेतला त्याला पण खूप ताकद लागते. कारण ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण ते उपलब्ध करायचं म्हटलं की बरेचसे अर्ज राहतात, खूप प्रयत्न करावा लागतो आणि न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या सामाजिक याच्याकडून एक प्रकारे तुम्हाला तो न्यायच मिळाला आहे तुमच्या सुरुवातीच्या बुद्ध विहाराला. कारण बुद्ध विहाराला अशा न्याय म्हणजे जे सामाजिक विभागाकडून साहित्य मिळतं. परत असे ट्रेनिंग सेंटर पण चालवतात ते मुलींसाठी महिलांसाठी मुलांसाठी त्यांचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यांच्याशी जोडून आता त्यांनी काय म्हटलं ते मला आल्याला सांगितलं की तू बुद्धिस्ट संस्थेचे काय तुम्ही सभासद झालेले आहे पण त्यांची नोंदणी नाही झाली. नोंदणी न होण्याचं कारण काय आहे ते त्यांना असं वाटलं की ते फॉर्म ऑनलाईन भरावे लागतात. ते ऑनलाईन फॉर्म भरत असताना कुठेतरी प्रॉब्लेम आला असेल किंवा काही अडचणी आल्या असेल ती आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकते. पण ही प्रक्रिया पण आपण शिकायला पाहिजे. कोणता फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ते कसा भरायचा याच्यापासून आपल्याला कोणता फायदा होणार आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा मी परिचय देते. मी एक अंगणवाडी सुपरवायझर होते याचे महिला बालकल्याण विभाग आणि आम्ही हे छोटे छोटे सगळे कार्यक्रम अशा पद्धतीने महिलांसाठी खूप राबवलेले आहेत आणि करत होतो. त्याच्यामुळे सामाजिक विभाग महिला बालकल्याण विभाग हे सगळं आम्हाला या विषयाची सगळी माहिती आहे. म्हणजे तिने ते सांगितल्याबरोबर पटकन मला क्ल्यू आला की बा हिने कशा पद्धतीने अर्ज टाकून
हे साहित्य आपल्यापर्यंत उपलब्ध करून घेतलं आणि त्या साहित्याचं वाटप करण्यासाठी आम्हाला इथे प्राचारण केलं, मला अध्यक्षाचं स्थान दिलं. सर्वप्रथम मी तुमच्या दैवत बौद्ध विहाराच्या सर्व महिलांचे आभारी आहे, कारण एवढ्या छान कार्यक्रमाला मला इथं येता आलं. कारण मला खूप काही म्हणजे मी काही राजनीतिक नाही किंवा मी काही हे नाही, मी एक शैक्षणिक म्हणजे सामाजिक आणि नोकरी करणारी आणि आता तर गृहिणी आहे, परंतु मला समाजसेवा हा विषय थोडासा आवडते. कोणी बोलवलं अशा कार्यक्रमाला, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जाण्याची मला आवड आहे आणि मी येते पण. आता ताईने व्यसनमुक्तीचं सांगितलं, त्या व्यसनमुक्तीच्या आधारातच श्रीकांत सरांनी सांगितलं की मग व्यसनमुक्ती का जरुरी आहे. कारण तो मुलगा ज्याचं उदाहरण दिलं त्यांनी, तो पण बंधू बाबा त्यांचे कुटुंब त्याच्या आहारी गेलं होतं, परंतु जेव्हा तिने विहारात पदार्पण केलं, बुद्धांचा विचार तिने आत्मसात केले आणि ते विचार आत्मसात केल्यावर तिच्या लक्षात आलं की नाही, आपण यांच्याकडे न जाता इथे आल्यामुळे प्रगती आहे. म्हणजे बुद्ध विहार हे प्रगतीचं वाटचाल करणारा आहे, मार्ग दाखवणारा एक केंद्र आहे. या केंद्रात तुम्ही अतिशय मोलाचे म्हणजे छोट्या कार्यक्रमापासून सुरुवात केली तर तुमचं हे केंद्र खूप मोठं होऊ शकते आणि नावलौकिक येऊ शकते. ते म्हणतात ना, कोणत्याही कार्याची सुरुवात ही कसं छोट्यापासून करावं लागते. आपण मोठ्याची अपेक्षा कधी करू नये, कारण एका वेळेस सगळं काही मिळत नाही प्रत्येक गोष्टीला. आता त्यांनी पण अजून सांगितलं की बुधवार स्थापित झालं, करताना तर संघर्ष आहे पण झाल्यावरही संघर्ष आहे. कारण संघर्ष असा राहणार आहे, खूप छान समजावून सांगितलं जाते. कारण ह्याचं उदाहरण मी जिथे जिथे बुद्ध विहारात जाते तिथे दिसून येते. कारण हे आपल्यातलं एक दोष आहे म्हणावं असं मला वाटते की संघटित राहायला आपण खूप बाबासाहेबांनी आपल्याला शिकवून दिले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष तर करत आहोत, शिकत आहोत, पण संघटित होत नाही लवकर. आणि संघटित झालं तरी आपल्याला संघटनेपासून दूर करणारे पण लोक खूप आहेत. बरेचसे लोक असे येतील, तुम्हाला हे एक वेगळं सांगतील, कोणी येईल दुसरं सांगेल आणि मग हिच्या मनात दुसरं सांगेल तिच्या मनात, पण ते कोणाचं नसं आपलं भावना मनात ठेवायला पाहिजे की आपण बुद्ध विहारात संघटित कसं राहा. आता आम्ही ज्या बुद्ध विहारात आम्ही पण जातो, बुद्ध विहारात आम्हालाही तिथे सांगितलं जाते तुम्ही येऊ नका, तिकडचे लोक आहे इकडचे लोक आहे. बुद्ध विहारात ही भाषा नसायला पाहिजे, कारण बुद्ध विहार हे सगळ्यांसाठी, केवळ आपल्या पुरतं नाही किंवा विशिष्ट ज्या वार्डाच्या त्या वार्डापुरतं मर्यादित नाही, हे सगळ्यांसाठी. फुलं जसं मंदिर सगळ्यांसाठी खुलं राहते तसं बुद्ध विहार सगळ्यांसाठी. अडचणी आणायला नाही पाहिजे, अडथळे आपणच निर्माण करतो आणि मग समस्या आपल्यालाच येते. समस्याचा निवारण नाही आपल्याच असते, परंतु आपण त्या मार्गाने विचार करायला पाहिजे. आणि तर मी खूप खूप आभारी आहे की मला तुम्ही इथे बोलवलं, जेणेकरून पौर्णिमा ताईच्या ओनली माझ्या विहारापर्यंतच. 1 वर्ष आधी पण मी एक कुळवाचे गंज दिले इथे, कारण इकडे जर आम्हाला काही झालं, कोणाकडे मागायला गेलं तर तेच प्रश्न उद्भवत होते की नाही आमचं असं होतं असं. त्याच्यापेक्षा मग मी माझ्या रजिस्ट्रेशनद्वारे गंजाचं वाटप केला आणि आता हे सेकंड टाइम म्हणजे 2रं वर्ष आहे माझं. तर आता दया वाईट हो.